रोज नाश्त्याला ओट्स खाऊन खाऊन कंटाळा आलता, तर म्हणलं आज काहीतरी वेगळं बनवावं म्हणून मकाचं कणीस तळायचं होतं. तर ते गोष्ट कणीस सोलताना माझ्या लक्षात आली. ज्यावेळेस आपण कणीस सोलतो त्यावेळेस जी फर्स्ट लाईन आहे ती सोलताना आपल्याला खूप जास्त अवघड जाते. मग तसंच आपण कुठल्या तरी क्षेत्रात उतरलो आहे आणि त्यात आपण नवीन आहात त्यावेळेस आपल्याला ते खूप टफ जातं स्टार्टिंगला. आणि त्यानंतरच याच कणसासारखं ज्यावेळेस आपण पहिली लाईन सोलतो त्यावेळेस आपल्याला बाकीचं कणीस खूप सोपं जातं सोलाय. आणि तेच जर कणीस पहिली लाईन सोलताना पण आपण अर्धमधून असं तोडलं तर ते अजून सोपं जातं. जसं की डॉंकी वर्क करण्यापेक्षा कुठल्याही गोष्टी स्मार्ट वर्क करायचं. आणि हेच कणीस जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या रानात गेलात तर तेच तुम्हाला तो शेतकरी फ्रीमध्ये देणार खायला. आणि हेच कणीस जर तुम्ही एखाद्या रस्त्यावर कच्चं असं घेतलं तर ते कणीस तुम्हाला 15 ते 20 रुपयाला मिळणार. आणि हेच कणीस जर तुम्ही एखाद्या मॉलच्या बाहेर किंवा मॉलमध्ये डीमार्टमध्ये अशा ह्याच्यातून घेतलं तर ते अजून तुम्हाला महाग मिळणार. तर हे कणीस तेच आहे, पण त्याची जागा कोणती आहे किंवा ते कुठल्या जागेवर आहे ह्यावरून त्याचं मूल्य ठरतं. तसंच आपण पण व्यक्ती तोच आहे, पण आपण कुठल्या प्रकारे ते काम करतो आहे आणि कुठल्या जागेवर आहे याच्यावर आपलं यश डिपेंड असतं. त्याच्यामुळं डॉंकी वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा. आणि स्टार्टिंगला थोडेफार अडथळे येत असते, अडथळ्यांना सामोरे जाऊन तुमच्या देहासाठी एकदम जास्त परिश्रम करा.